सॉरी जेडे, मी आयुष्यात असं परत कधीच नाही वागणार. काही लोकांना फुकट कांगाव करायची सवयच असते. शीतलाव, खरंच शपथ, हिनंच मला सांगितलं होतं खिरीत विष येते. ती काय मूर्ख नाही. अहो शीतल, खरं. शीतल, जाऊ दे, त्यांना नको काय बोलू. भैया, तुम्हाला स्वप्न तर नाही ना पडलं की मी खिरीत विष मिसळलं असं? भैया, तू असं का बोललास? आता काही लोकांना अक्कल नाही, त्याला आपण काय करणार? इथनं गेलात तर बरं होईल. सॉरी जेडे, उगाच त्या भैयाच्या नादाला लागून आम्ही सगळ्यांनी तुझ्यावर संशय घेतला. असंच तर वे काय तर होत, आणि सगळ्या गावापुढे मला तोंड दाखवायला जागा राहत नाही. म्हणूनच मी कोणाच्यात जास्त मिसळत नाही, कोणाशी मैत्री करत नाही. पण तुझ्याशी खरंच मनापासून मैत्री केली होती मी. त्या मैत्रीला तडा जाईल असं काय वागू नको. आजा, ए आजा, हळू बोल की जरा. आजा, ए, अरे काय झालं बोंबलायला? अरे आजा, तुला काय कळलं का नाही? ए नासाळ्या, जरा हळू बोल की, का तर अख्ख्या गावाला सांगतोस? आता काय राहिलंय वय गावाला कळायचं? मग बोंबल अजून काय झाले ते मला तरी सांगा. अरे शीतलीला जी खीर दिल्या त्यात विष टाकले. काय? ए अर्धवट काय सांगतोयस? नीट सांग की सगळं. अरे काय झालं ते नेमकं सांगा. अरे जेडीने जे शीतलला खीर दिली होती का नाही, त्यात विष आहे असं भैया म्हणत होता. काय? होय. पुत्र चावल्यागत पळत गेला रस्त्यानं शीतलच्या घरी, आणि घरच्यांना सांगितलं जैडीनं खिरीत विष मिसळले. अरे अख्ख्या गावासमोर तमाशा झाला. अरे पोलिसांपर्यंत गेलं प्रकरण. तुम्हाला कोणी सांगितलं? अरे आम्ही दोघं तिथनं चालू आहे आत्ता. बर नेमकं काय झालं तिथं? नेमकं ना भैया अख्ख्या गावासमोर तोंडावर पडलाय. अरे पण असं का केलं असेल रे त्यानं? तेच काय कळलं ना. ते भैयाला का जरा भांजळल्यागत वागायला लागलाय आता. व्हायला का? अरे काय कळलंच त्याच. म्हणजे रोज काय ना काय कारण काढून ना तो शीतलीच्या घरी जातोय. नाहीतर काय, आप्पाच्या दुकानात शासनाची माणसं आली, यो हजर. कर्जाची वसुलीच लेटर आलं, यो हजर. शीतलीला पोरानं त्रास दिला, यो हजर. इतक्या मला काय वाटतंय, तू शीतलवर आणि तिच्या घरच्यांच्यावर इम्प्रेशन माराय बघतोय. अरे त्या भैयाने किती बी इम्प्रेशन मारू दे, आपल्याला माहिती आहे शीतली फक्त आजीचीच आहे. पण जर भैया शीतलीच्या घरी इम्प्रेशन मारायला बघत असेल तर माझ्यावर झालेला हल्ला बी त्यानंच प्लॅन केला नसेल ना? नमस्कार संचालक साहेब. अरे बाप रे, राग आला का? जयश्री, हे तुम्ही चांगलं नाही केलं. आम्हाला काय चांगलं करायला जमतं वे? सगळं चांगलं तर तुम्हीच करता ना.
काय सांगितलं होतं तुला? अजिंक्यांना हात लावला तर विसरलास? आता नीट लक्ष देऊन ऐक. खिरीत विष नव्हतंच. आज त्या खिरीत विष नव्हतं, पण याचा अर्थ असा नाही बर का की मी विष मिसळू शकत नाही. मी विष मिसळून खीर नेऊन देऊ बी शकते आणि ती खीर तू पाठवलीस असं पटवून बी देऊ शकते. काय झालं संचालक साहेब, शॉक लागला? हा? तुमची शीतल काय म्हणली ऐकलं ना? सॉरी जयडे, मी पुन्हा आयुष्यात असं कधीच नाही वागणार. आता काय लोकांना नसती अक्कल, त्याला आपण काय करणार? मी शीतलचा बी जीव घेऊ शकते आणि वेळ पडली तर तुझा बी. जयश्रीच्या प्रेमाला धक्का नाही लागला पाहिजे, नाहीतर अख्खं गाव पेटवून देईन. एकदाच सांगतेय, परत सांगितलं नाही म्हणून सांगायचं नाही. आजव कुणी हल्ला केला असेल? मला भीती दाखवण्यासाठी याला आणलाय का? त्यानंच हल्ला केला असेल. होय, त्यानंच केला असेल. हॅलो आजा, काय झालं? कानात दुखलं जरा. लई दुखतंय? नाही नाही, आता ते वाकलो ना म्हणून ताण पडला, बाकी काय नाही. नक्की ना? अगं व्हाय तर. कशाला वागतोस मग? भर नाही वाकत. आणि काय पडलं असेल तर पडू दे, उगाच उचल्या जाऊ नगच. बर. शितले, काय झालं? एका गावात राहून बी मला तुझी काळजी घेता येत नाही. शितले, अगं काळजी करण्यासारखं काय नाही. ते जखम ओली आहे ना म्हणून, बाकी काय नाही. तू नको टेन्शन घेऊ. माझ्या आपण घरात सांगून टाकूया का? हे बघ, सांगायचं तर आहे, पण जरा थांब. किती थांबायचं? मला तुझ्यापासून लांब राहणं सहन होत नाही.